Exercise 4.3 मतलब क्वेश्चन फर्स्ट सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशंस बाय यूजिंग क्रेमर्स रूल मतलब थर्ड एग्जांपल x plus z equal to 1 y plus z equal to 1 and x plus y equal to 4. Now these three equations are linear equations. तर हे आपल्याला सॉल्व करायचं आहे म्हणजे तिथे काय करायचं आपल्याला x y आणि z ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे ह्या तिन्ही इक्वेशनचं सोल्युशन काढायचं आहे. तर इथे आपल्याला तिन्ही इक्वेशनचं कॉमन सोल्युशन काढायचं आहे म्हणजे एक्स वाय झेड ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. एक्स इक्वल अँड वाय अँड झेड ची काय काढायची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे किंमत काढायची. एक्स इक्वल टू व्हॉट वाय इक्वल टू व्हॉट अँड झेड इक्वल टू व्हॉट. त्यासाठी आपण काय यूज करायचं आहे क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल नुसार क्रेमर्स फॉर्म्युल्यानुसार x इक्वल टू dx अपॉन d, y इक्वल टू dy अपॉन d अँड z इक्वल टू dz अपॉन d. तर इथे आपल्याला आधी कशाचे व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागतील d dx dy अँड dz ह्या सगळ्याच्या काय करायच्या व्हॅल्यू आपल्याला आधी काढायच्या आहेत. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून डिटर्मिनंट हे सॉल्व करायचंय. d फॉर डिटर्मिनंट. तर इथे हे जे इक्वेशन आहे तिथे बघा x प्लस झेड आहे पण ह्याच्यामध्ये y नाहीये. इथे y प्लस झेड आहे इथे x नाहीये. इथे x प्लस वाय झेड नाहीये. तर हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो x प्लस झेड इक्वल टू 1. हे जर आपण इक्वेशन लिहायचं ठरवलं तर असं लिहू शकतो. x प्लस वाय नसल्यामुळे आपण y चा कोइफिशियंट काय घ्यायचा आहे y इंटू 0 मीन्स 0. y 0 गुणिले 0 इंटू वाय 0 गुणिले वाय म्हणजे आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे इथे y चा कोइफिशियंट काय आहे 0 आहे. मग हेच इक्वेशन आपण ह्या पद्धतीने लिहायचंय कारण आपल्याला डिटर्मिनंट लिहायचं आहे त्यामुळे. मग y चा कोइफिशियंट आपण इथे काय लिहिणार 0 घ्यायचा आहे. मग प्लस झेड इक्वल टू 1. तर आता हे प्रत्येक इक्वेशन साठी आपण ह्या पद्धतीने लिहून काढू. Given equations are x plus z equal to 1 that is x plus 0y plus z equal to 1. आता सेकंड इक्वेशन घेऊ y plus z equal to 1. इथे x नाहीये ह्याच्यामध्ये x व्हेरिएबल नाहीये y आहे z आहे. मग आता ह्या पद्धतीने आपल्याला लिहायचंय 0x plus y plus z equal to 1. Now 0x means 0 into x इज 0. 0 गुणिले x बरोबर 0. तर हे टर्म आपण काय ऍड करत आहोत तर आपल्याला डिटर्मिनंट लिहायचं आहे त्याच्यामुळे आपण ही टर्म इथे ऍड केलेली आहे. आता x प्लस वाय इक्वल टू 4. इथे z नाहीये. मग आता इथे आपण z लिहू x प्लस वाय प्लस 0 इंटू झेड इक्वल टू 4. हे जे 3 इक्वेशन्स आहेत ह्याच्यावरून आपल्याला डिटर्मिनंट लिहायचं आहे. तर इथे आता आपण डिटर्मिनंट लिहू d इक्वल टू टेक कोइफिशियंट ऑफ x y z. x चा कोइफिशियंट 1 आहे. इथे y चा कोइफिशियंट 0 आहे. z चा कोइफिशियंट 1. तसंच इथे 0 1 1 1 1 आणि 0. याप्रमाणे आपण आता हा डिटर्मिनंट लिहिला. याची आता काय करायची व्हॅल्यू काढायची. यूज हियर एक्सपान्शन फॉर्म्युला. टेक आता पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचं 1 ने. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. तर इथे फर्स्ट रो मध्ये नसलेले एलिमेंट्स घ्यायचे आणि फर्स्ट कॉलम मध्ये नसलेले एलिमेंट्स घेतो असतो आपण. तर हे 4 एलिमेंट्स आहेत 1 1 1 0. म्हणजे हा जो डिटर्मिनंट तयार झालाय 1 1 1 0 हा 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. हा सॉल्व्ह करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेत असतो आणि मायनस करत असतो. तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. 1 इंटू 0 0 मायनस 1 इंटू 1 1. 1 गुणिले 0 0. 1 गुणिले 1 1. मग 0 वजा 1. आता मल्टिप्लाय कशाने करायचंय 0 नी. पण 0 नी मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे त्याच्यामुळे आपण घ्यायचं नाहीये. मग आता 1 घेऊ आपण आणि इथे प्लस साइन आहे 1 च्या इथे. प्लस 1 नी मल्टिप्लाय करायचे कोणत्या एलिमेंट्सला विच आर नॉट इन फर्स्ट रो
and third column. Remaining elements are these 0 1 1 1. आता इथे परत हा डिटर्मिनंट तयार झालेला सेकंड ऑर्डरचा तो सॉल्व करायचा. 0 into 1 0 minus 1 into 1 1. आता हा सॉल्व करू. 1 into 0 0 1 into -1 or -1 -1 plus 1 into 0 0 -1 into -1 +1 into -1 means -1 means -2. D equal to -2. D equal to -2 and -2 is not equal to 0. आता इथे आपल्याला dx काढायचंय. dx काढण्यासाठी आपण डिटर्मिनंट तसाच लिहित असतो, फक्त आता फर्स्ट कॉलम आहे तो चेंज करायचा. x कोएफिशिएंट चेंज करून त्या जागी कॉन्स्टंट 1 1 4 लिहायचे. 1 1 4 and write remaining column as it is 0 1 1 then 1 1 0. तर इथे आपण हा सॉल्व करू. डिटर्मिनंट 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 1 into 0 0 minus 1 into 1 1. 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येणार आहे, म्हणून डायरेक्ट आपण 1 घेऊ. प्लस 1 ने मल्टिप्लाय करायचं. 1 into 1 1 minus 4 into 1 1. हे सॉल्व करू. 1 into 0 0 1 into -1 -1 1 minus 1 0 1 minus 1 0 0 into 1 0. My answer is -1. dx equal to -1. -1 इथे आपलं चुकलेले. 1 into 1 1 1 into 4 इथे 4 पाहिजे. 4 therefore -1 and plus 1 -3. -1 minus 3 means -4. dx equal to -4 minus 4. dx बरोबर आहे -4. आता इथे आपण dy काढू. dy काढण्यासाठी सेकंड कॉलम आहे तो चेंज करायचा आहे d चा. फर्स्ट कॉलम तसाच ठेवायचा आहे. सेकंड कॉलम मध्ये 1 1 4 1 1 4 1 1 4. 1 ने मल्टिप्लाय करायचंय. 0 minus 4 minus 1 ने मल्टिप्लाय करायचं. 0 into 0 0 and 1 into 1 1 plus 1 ने मल्टिप्लाय करायचं. 0 into 4 0 minus 1 into 1 1. आता हे सॉल्व करू. 1 into 0 0 1 into -4 minus 1 into 0 0 -1 into -1 means +1 plus 1 1 into 0 0 1 minus 1 or -1. तर इथे हे 1 आणि -1 कट होतील. एक प्लस आणि एक मायनस आहे. +1 - 1 इक्वल टू 0 -4. dy इक्वल टू -4. आता dz काढण्यासाठी आपल्याला थर्ड कॉलम चेंज करायचा आहे. फर्स्ट तसाच ठेवायचा आहे. सेकंड पण तसाच ठेवायचा आहे. 0 1 1. थर्ड इथे 1 1 0 आहे, तर तिथे काय लिहायचं आता 1 1 4 1 1 4 आणि सॉल्व करायचं. आता 1 मल्टिप्लाय करायचं आहे. 1 into 4 4 minus 1 into 1 1. 0 ने मल्टिप्लाय केलं 0 आन्सर आहे, म्हणून आपण इथे मल्टिप्लाय करायचंच नाही. आता डायरेक्ट प्लस 1 ने मल्टिप्लाय करायचं. 0 into 1 0 minus 1 into 1 1. मग आता हे सॉल्व करून घेऊ. 1 into 4 4. आधी ह्यांचं वजाबाकी करू. सबट्रॅक्ट. 4 minus 1 3 3 into 1 3 1 into 0 0 1 into -1 1. Therefore dz equal to dz is 2. dz किती आलेलं आहे 2. dz equal to 2. आता इथे क्रेमर्स रूल वापरायचा आहे. यूज क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूल म्हणजेच इथे फॉर्म्युला म्हणून आपण याला फॉर्म्युला x equal to dx upon
डी, dx किती आहे निगेटिव्ह 4 आणि डी आहे निगेटिव्ह 2. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. ऋण ऋण धन होतील आणि 2 ने 4 ला भाग दिला, 2 4 म्हणजे x बरोबर काय आहे 2. x इक्वल टू 2. निगेटिव्ह 4 डिवायडेड बाय निगेटिव्ह 2 मीन्स 2. x इक्वल टू 2. द y इक्वल टू dy अपॉन d. dy किती आहे निगेटिव्ह 4, d निगेटिव्ह 2. therefore y is also 2. y इक्वल टू 2. तर z काढायचे. z इक्वल टू डी झेड अपॉन डी. therefore z equal to dz is here 2. 2 divided by negative 2 means z equal to negative 1. 2 1 are 2, 2 1 are 2 आणि negative sign. z equal to negative 1 minus 1. z बरोबर आहे ऋण 1. x बरोबर 2, y बरोबर 2 आणि z बरोबर ऋण 1. x equal to 2, y equal to 2 and z equal to negative 1. Answer: x equal to 2, y equal to 2 and z equal to negative 1. Now this is common solution for these three equations किंवा हे इक्वेशन्स. तर ह्याच्यामध्ये आपण आता ह्यांची व्हॅल्यू ठेवून व्हेरीफाय करू, चेक करू, ताळा करू, पडताळा करू. कोणतेही इक्वेशन घेतले तर चालेल. x plus z equal to 1, x equal to 2 and z equal to negative 1 equal to 1 means 1 equal to 1. LHS side equal to RHS side. तर इथे आपण जे काढले व्हॅल्यू त्या बरोबर आहे. आता y plus z करू. y plus z equal to 1. y किती आहे 2 आणि z किती आहे निगेटिव्ह 1 minus 1. 1 equal to 1. 2 minus 1 1. LHS equal to RHS. आता इथे x plus y equal to 4. x आहे 2, y पण आहे 2. 2 plus 2 4 equal to 4. LHS side equal to RHS side. तर इथे आपण हे काय केले व्हेरीफाय केले, ताळा करून बघितलाय की आपण जे उत्तर काढलंय ते बरोबर आहे का नाही. तर ते बरोबर आहे. तर हे जे सोल्युशन आहे हे तिन्ही इक्वेशन साठी काय आहे कॉमन आहे की ते सोल्युशन आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये जर ठेवलं तर सॅटिस्फाय होतं इक्वेशन.